तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. नवीन दिवस, नवीन सुरुवात. आज आहे शनिवार, हनुमंतरायाचा वार आहे. आज आहे काही विषय करू, आज कुठेतरी जाऊ, तर बघू अपकमिंग काय गोष्टी काय नाही. ठीक आहे. जसं की म्हणलं तुम्हाला, आज काही प्लॅन आहे. तर आज कुठं चाललो आपण ते वाटेश्वर मिसळला चाललोय. आणि किती जण आहे आपण? टोटल 3-4 जण आहे. आणि चिखले पण आहे का? साहिल चिखले, साहिल निघून एवढे जण जाणार आहेत. कॉन्ट्री कमी करायला आलाय. हा, साहिल चिखले कॉन्ट्री कमी करायला. ते पहिलेच बोलले. इकडे घे बोलले. भाऊ ते पहिलेच बोलले पावचे हिशोब वेगवेगळे होते. पावचे हिशोब वेगवेगळे होते, कारण की आज व्यक्ती आहे. भाऊ, असं व्यक्ती आहे. मी मोजून पैसे देणार आहे पावचे 1-1 रुपये. बोल, लय डेंजर आहे. पावचे अंदर बसतो ना भाऊ आमचा, म्हणजे 150-200 रुपये पर्यंत घालतोच. कशी झाली पंजाबी पुत्तर आहे आमचं, योगी पंजाबी पुत्तरच आहे. तर आता मला वाटतं चलू, रस्त्याची शॉर्टकट दाखवू आणि निघू. आता मला गाडी हे तुला आठवतं का आपण हिला गेलो होतो इथून? एमटी होती आपल्याकडे याला गेलतो आपण. कुठे गेलतो? लवासा सिटी. ती रात्र म्हणजे मला भीती येते तिथूनच लागली मला. भीती तिथूनच लागली. 350-400 रुपये एकाला कॉन्ट्री आली ती फक्त जेवणाची. 5 जणांमध्ये 5 जणांमध्ये 400 रुपये मी 800 रुपये पर्यंत कॉन्ट्री दिली आहे, पण ते चांगल्या हॉटेलमध्ये. आम्ही डाब्यात जाऊन 500 रुपये इंडिव्हिज्युअल कॉन्ट्री दिली होती. इंडिव्हिज्युअल ते आहे तेवढं तर त्या जास्त. डाब्यात 130 रुपयापासून भाज्या होत्या आणि आम्ही 130 रुपयाची भाजी घेतली होती. 130 रुपयाची भाजी होती, पण ते लय लार्ज क्वांटिटी मध्ये घेतली. सगळे 6 भुके लोकांनी 6 भाज्या, 4 दाल खिचडा, बाकी पोळ्याचं माहित नाही अजून. बरंच काही काही वाटलं. पण ठीक आहे, चालतंय तेवढं. पुढे घेतो आपण भाऊ. आज होता का लवासाला कुठं? अरे हा घरी गेला होता लवासाला. ती कारवाला बघू, चला पोहोचू तिथं वाटेश्वरला. स्टॅट फायनली वटेश्वर मिसळ. लय रस्ते चुकले होते, शेवटी आम्ही विदाउट गुगल मॅप दाखवला वटेश्वर मिसळ. चला बघू काय विषय आतमध्ये. 2 शूटर. त्याला का नाही दिली गाडी चालवायला मागे? त्याला पेलवलं नसतं का? अरे चिडतोय का तू पण? अरे ऍक्टिंग करू नको. आता कसं? शुभ दिवस. हे आमचा पाकिट बारे ॲज यू नो. अंगड आलेत पोरांचे ताट मिसळचे. मी टेस्ट करून मागणार आहे बाबा आधी. काय विषय काय नाही मिसळचा. हे सगळ्यांचे मीटर आलेत. काय पाहिजे तुला? व्हॉट यू वॉन्ट? मिसळ रेकॉर्ड कर. हे भाऊ देऊ राहिले आम्हाला मिसळ. रस्सा, त्याच्यानंतर पूर्ण थाळी वाटेश्वरमध्ये पूर्ण थाळी आहे. आणि रस्सा दिला इथं 4 चौघात. हे वताला चालू केलं आहे नाही खायला. चमचा चांगली भाऊ मिसळ घेऊ राहिलोय फायनली. कशी आपली चॉईस कशी होती? पण चॉईस चांगली, चॉईस चांगली याची. साहिल निकोमचा प्लॅन होता वटेश्वरचा. आवडली मला, खरंच आवडली. चांगली मिसळ एकंदरीत. येतोय मग मी माझी स्वतःच घेऊ राहिलोय, काय विषय नाही. आम्ही टेस्ट करून त्याच्यामध्ये. हा ठीक आहे, तुम्ही येस करा. पार्टी तुझ्याकडनंच आहे ना? हा माझ्याकडूनच आहे. 3 मिनिट मिसळ खायला सुरुवात केली. 3 मिनिट आहे, 8वा पाव सुरू झालाय. हात बापा तिकडून कामालाच लावले त्यांनी सगळे कार्यकर्ते. कमीत कमी अर्धा ते 1.25 किलो कांदा हा आणि 12 लिंबूचे जोड 12 लिंबूची जोड. पण हे तर खातो, पण मला रूमवर त्रास होतो असा विषय. मारवतो आता मिसळ, भारी मिसळ. घ्यायचंय का ओमे? घ्यायचे का? तुम्ही सगळ्या प्रकारचे मिसळ बघितल्या? एक निम्न प्रकार आहे नाशिक. हा सौम्य प्रकार आहे. मिसळ खाण्याचा सौम्य प्रकार आहे. हा पण एक हे स्पेशल नाशिक वाल्याचं. याची मिसळ दाखव तिकडं. मी बघा रौद्र रूप आहे, रौद्र एकदम रौद्र. हात काढ. मिसळचा काला आयुष्यात पहिल्यांदा पाहिजे. हे तुमचे OSK मिस्टर पोप्या ब्लॉगर. ही अरे बाप रे बाप. पावाला देखील सुद्धा लाज वाटते. एक काम कर ना, पाव तोडून मिक्स करून घेतात. काला पूर्णच कर ना मग. ओके मध्ये मिसळ एकदम. कसं वाटतंय मग? अरे भारी खातोय. मिस्टर पोप्या ब्लॉगर, तुमचं काय रिएक्शन आता या मिसळवर? कुठली मिसळ ही?
ते दाखव तिकडे वटेश्वर मिसळ हो कांदा राजस्थान मध्ये दाळबाटी खातात दाळबाटी चूरमा त्याचा याने मिसळचा चूरमा करून खाल्लाय ठीक आहे आता तुमचं काही यावर विशेष टिप्पणी नाही मी ठरवून म्हणजे आज ठरवून आलो होतो की 6-7 पाव खाईन पण ह्या पद्धतीचं खाणं बघून मी 4 पावच्यावर नाही खाऊ शकतो बस एवढंच मला. तुझा एक बायको यांनी पण 3च पाव खाल्ले आहेत आज असंच बोलत राहा आम्हाला परवडत राहील नको बोलू, 3 पाव खाल्ले सांग खरं किती? मी 10 पाहिले खरं तू सांग. खरं तू सांग, मी 10 पाहिले मग खरं सांगून द्या आता किती खाल्ले 4 पाव खाल्ले वाटतं. 100% खोटं तुला परवडलंय का आज यायला हा माणूस आज आतापर्यंत जेवू राहिला. अरे जेवतोय पण मी इतकं जाऊ तरी तोंड बसूच नाही राहिलं माझ्या भावाला. कॅमेरा क्वालिटी एक नंबर मला क्वालिटी आवडली ओळखीमध्ये ब्लॉग घे आणि यो यो शेंगा आणतो यो याला घे शेंगा काय आणतो इथे जॅकेट कसं आहे जॅकेट कसं आहे ऑफिसला जाऊ मग ते मोकळं ऑफिस बंद राहतं शोधतो आयडी कार्ड आणलंय का आयडी कार्ड नाही आणलं याची ओळख आहे हर्षची बॉसवर जाऊ भारी होती मिसळ भारी होती मजा हर्षने हातच उचले एकदा हात दाखवतो घेऊन टाक एवढा काय ऐक ना झाली मिसळ खाऊन मजा आली या कार्यकर्त्यांनी आयडी पण घेतली आपली तर कसं वाटली मिसळ खाऊन भारी वाटलं बघतील ते बिचारे आपले मिसळ खाऊन कसं वाटलं तुला तुमची दुसरी चॉईस चांगली होती तुझी दुसरी चॉईस चांगली होती शशांक 132 शशांक भारी वाटले मिसळ सापडून दिली कोणी आमचं रियाज वेर आर यू डुईंग काय इंग्लिश कसे इंग्लिश कसे थंबनेल भेटलं वेर आर यू डुईंग ठीक आहे 132 रुपये सेंड झाले टाकून दिली अरे वा ठीक आहे मजा आली सगळ्यांना सगळ्यांना मजा आली 132 टाक हा एक आणि मेन गोष्ट 132 मध्ये हर्षला पराठा सुद्धा खायला भेटला. हो कारण की याचा पराठा खाल्ला त्यांनी घेतला होता पराठा हा, याने मला खाल्ला. शिवून खाल्ला तर याच्याकडनं मला 40 रुपये घ्यायचे 40 रुपये लवकर संपून जाईल दाल भात खायचं जेवणाच्या बाबतीतली सोय कधी आणि कुठं कशी करावी हे फक्त आज सांगू शकतो हा, हा. तो माणूस आहे ना, हर्ष जगात पंजाबी. कुठं उपाशी मारणार नाही कुठंच- याला कुठंच बोलता जरी येत असेल ना तरी हा उपाशी मारणार नाही पंजाबी हर्ष रोहित मी नव्हतं घेतलं. ठीक आहे जाऊ दे पण एकंदरीत भारी वाटलं तुझा निर्णय भारी ठरला धन्यवाद. मला पण आवडला बाहेर ठरला पहिल्यांदा दुसऱ्यांदा. पहिल्यांदा निर्णय जरी खराब होता तरी 12 पाव खाल्ले होते आपण फायनल रेकॉर्ड सांग ना त्यांनी 4च सांगतोय तू. आजच्या स्मिसळचा स्पॉट आवडून सुद्धा भावने 5-6 पावच खाल्ले माझी पद्धत कशी मिसळ खायची तुझे एकदम भाई. काला भाई, मिसळ काला. अक्षरशः मिसळला लावतो होतो आज भारी पदार्थ बंद बंद चोरी करून खाल्ली भाऊ पण ठीक आहे तुझ्या ब्लॉग मध्ये प्रत्येक ठिकाणी जायला 5-10 मिनिटं उशीर होतो कारण ना स्क्रिप्टेड काहीच नाही हा, सगळं जाणार आहे भाऊ बरं चला गाडी चालवत आता बजेट एवढं आहे आमचं सगळ्यात मोठा पूल टेबल बुक केलाय भाऊंनी इथं बघा इथं पोरं छोट्या पूल टेबलवर खेळू राहिले पण आमचे कार्यकर्ते इथे किंवा बघितलं का पैसे किती यांच्याकडे मोकार पैसा आहे वॉकर पैसे आहे एन्जॉय करू राहिले तर आम्ही जातो घरी आता सेंट्रल लॉजिकिटीज सेंट्रॉज गिटीज हा आमचं दिग्गज प्लेअर आहे चिके लागलं ना मला बधी ती स्टिक घालू का तुझ्या खिशामध्ये ती स्टिक हे जायचं का चल ना भाई ती बोर आणणार इथली मकर तुला म्हणतोय चल हा चालवतो गाडी हा चल चला चाललो येऊ का जातो आत्ताच पोरांच्या झोपा बिपा झाल्या आमचा झोपून राहिलाय कालपासून काय झोपतं का मी भाऊ भाऊला राग आला असतं आला वाटतं माझं पण ठीक आहे जाऊ द्या आता चालू आहे मंदिरात सध्या कुठं जायचंय का आपल्याला दुसरीकडे कुठं जायचं नाही जायचं त्याला कपडे घालायला जायचंय पुढं स्टाईल युनियन बघू ना ते शंकरने सांगितलं तिथं का आता मग आपण स्नीच वगैरे जाऊ शकतो बघून पण आता आपण मंदिरात जाऊ नाही का मंदिरात चाललोय आता सध्या कशी गर्दी आहे? काय माहिती भेटू मंदिरात मंदिराच्या बाहेर मस्त दर्शन बिर्शन करतो आणि परत कंटिन्यू करू शनिवार आहे म्हणून आपण मंदिर जातो दररोज आराम चालताय करतो आम्ही जातो कसं झालं देवाचं दर्शन भारी झालं ना मस्त देवाचं दर्शन झालं तुझं हर्ष भारी वाटलं ना जरा शांत वाटलं जरा मला बी शांत वाटलं तुला बघ शांत वाटलं का हे आमचा चिकू भाऊ आणि चिकू भाऊची सोसायटी चिकू भाऊ चिकू दादा हो हेच रेकॉर्ड करायला आलो होतो
भावला पण केस उगले पण ते टोपी काढ. हे यार ते टोपी काढू शकतो तू, चांगले केस आले तुला. सायले आता एवढंच काय कापायचंय फक्त याला साईड कट मारायचं. चांगले दिसू राहिला चिकले मॉडेल तर पहिलेच होतं. ठीक आहे, येऊ का? ठीक आहे, सोबत गप्पा आणलं त्याच्या गार्डन मध्ये. मला ते जाऊ आता. एक गडी गेला पुढे एक गडी गेलाय पुढे मस्त रापरूप रापरूप रापरूप. ते कसं निघतो ते बी कळत नाही. मी मागं बघतो. 3%. तर जाऊ का मग? चालते भेटू आता पीजीवर. आता चला पीजीवर भेटू. आता जेवण झालंय पोरांचं. हे का ताट विट आहेत आता म्हणून राहिले चक्कर मारायची. जायचं चक्कर मारायला. ये ना बाबा माझा भाऊ आहे शशांक पाटील. याला पण माझ्या भावाला खूप प्रेम द्या. चांगला माणूस आहे आपण. तर ठीक आहे चलू चक्कर मारतो. चक्कर मारतो राव कसा आहे आपला? कुठे कुत्रोजीराव? ये कुत्रोजीराव वी हॅव राईट नाव विथ अस. कुत्रोजीराव डॉगेश. हॅलो डॉगेश. ही इज अ डॉगेश. डॉगेश गेला पडून. ठीक आहे. हा कसा आहे? हा कुत्रा बाबा झोपलाय. कसं झोपलंय बघ. घाबरतो की काय ए बाबा? ए घाबरू राहिला का? ठीक आहे जाऊ दे. लेट हिम एन्जॉय. सो आज काय आलं आज आम्ही ना बाहेर मिसळ खायला गेलो. काल रात्री जागलो होतो लय. मिसळ खाल्ली एकदम झापकेसात. जेवण केलं. सॉरी मिसळ खाल्ली त्याच्यानंतर झोपलो आराम केला. 9 वाजले 6. मग आवरलं बिवरलं आणि डायरेक्ट मंदिरात गेलो नाही का. मंदिरात गेलो आणि मग परत चिक्याकडे गेलो. चिक्यावरून गेलोच नाही. बसलोच कुठे गेलोच नाही आज असं विश्वास. तर ठीक आहे सगळ्यांना बाय बाय म्हणतो. जय श्रीराम म्हणतो आणि विलॉग बंद करू. तर धन्यवाद इथपर्यंत बघत असताना तुम्ही. तर तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्लीज तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज. आणि कमेंट पण करा. कमेंट पण करा. मी फेम मध्ये असेल हाय हाय हो चला बाय बाय.